साधावया आत्मसुखम साधावया आत्मसुख ते हे विटेवरी देखम नको जाऊ परदेशी वास करी पंढरीशी भावधरी बळकट मुखी नामय कनिष्ठम नको जाऊ परदेशी वास करी पंढरीशी नामा म्हणे गोनाबाई सर्व सुखायाचे पायी नको जाऊ परदेशी वास करी पंढरीशी सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागते तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा
ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो प्रस्तुत प्राप्तपसाठी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहोत। विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न असणारे पांडुरंगाचे लढीवाळ भक्त म्हणजे ज्ञानेश्वर आहे। लढीवाळ भक्त म्हणजे नामदेवराय। नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग त्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे। विठावाला अभंगाची पार्श्वभूमी पाहण्यापूर्वी पर्याय द्यायचा म्हटलं तर तो असा, संत ज्ञानेश्वर माऊली अखंड हरिनाम सप्ताह सेक्टर 5 ते 8 यांच्या विद्यमाने चालत असलेला हा सप्ताह आणि आजच्या सप्ताहाच्या काळातील पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे माझं भाग्य समजतो। आणि आज पहिला दिवस आहे। गावचा गाडा असल्यामुळं कसाही गेला तरी त्याला काही सेकंद नसते, आहे की नाही? हा गावचा गाडा आहे, तसा हा स्थानिक आहे। स्थानिक कीर्तन असल्यामुळं थोडं मागं पुढं झालं। आपल्याकडं 1 तास बरोबर उरलेला आहे। 1 तासामध्ये जशी बुद्धी आपल्याला साथ देईल तसं आपण या अभंगाचे निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। विठाला भले आजचा पहिला दिवस आहे, स्थानिक कीर्तनकार आहे, पण आलेला सर्व संत महात्मे माझ्या एवढा अभ्यास नाही, परंतु आज माझं परम भाग्य असं आहे की ज्यांना मी गुरुस्थानी मानतो ते म्हणजे माझे आदरणीय वंदनीय असणारे धनराम बाबा सकपाळ आज माझ्या समोर बसलेले आहेत। आणि त्यांच्या समोर उभं राहून आज या बालकाची एक परीक्षा म्हणून आज सप्ताहातलं माझं पहिलं कीर्तन आहे। कसे असलं तरी गोड मानून घ्या ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे। फक्त तुम्ही एकच काम करा, तुम्हाला मी विनंती करतो, लागोनिया पाया
टाळी वाजवा. काय बाकी काय पाहत बसू नका, कारण गावचा गाडा आहे म्हणून सांगतो का शरण शरण एकनाथ, शरण पायी माथा ठेवला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज आपल्या आईला आत्मसुखाचा पत्ता सांगणारा अभंग आहे. अभंगाचा मतितार्थ बारकाईनं लक्षात घ्या. साधा वया आत्मसुख, सुख वेगळं आत्मसुख वेगळं. साधा वया आत्मसुख ते हे विटेवरी देख, नको जाऊ परदेशी, वास करी पंढरीशी. या आत्मसुखाची प्राप्ती करण्यासाठी दूर जायची गरज नाही. फक्त काय वास करी पंढरीशी. त्याच्यासाठी भावधरी बळकट, मुखे नाम एकनिष्ठ. भाव बळकट पाहिजे, नामावरती एक निष्ठता पाहिजे. त्या वेळेला आपल्याला आत्मसुखाची प्राप्ती होऊ शकते. अभंग दिसायला सोपा आहे, पण निरूपण करायला आपल्या अंगाने पाहिलं तर फार अवघड आहे. हो, या महाराष्ट्राला लाभलेलं संत परंपरेचं एक रत्न म्हणजे नामदेव महाराज. का ज्यांच्या संग देवानं बसावं, देवानं बोलावं, देवानं त्यांच्या बरोबर खावं, उच गोष्टीच्या गप्पा माराव्या, असं संत म्हणजे नामदेव. पण तरी सुद्धा परीक्षेमध्ये उतरल्यानंतर गोरोबा काकाच्या हातून नामदेवराय कच्चे ठरले. का कच्चे ठरले असतील? ज्यांच्या संग विश्वाचा मालक बोलतोय, ज्यांच्या हातनं दूध पितोय, तरी सुद्धा कच्चे का? आहे प्रश्न. मग या गोष्टीचा आपण बारकाईनं अभ्यास जसा येईल तसा पाहू. त्यांच्या संगतीला देव असून सुद्धा त्यांना देखील काय करावं लागलं? त्यांना सुद्धा गुरु करावं. कच्चे ठरल्यानंतर त्यांना काय सांगितलं?
गुरुशी शरण जा. कारण गुरु शिवाय प्राप्ती नाही. आपण आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे गुरु केले असतील. आपले खरे गुरु जर कोण असेल तर आपले आई वडील पहिले. आई वडिलांनी जसं आपल्यावरती संस्कार केले असतील तसं आपण आपला मार्ग पण आपण तो मार्ग करत असताना आपण विसरून जातो की आपण कशासाठी या ठिकाणी जन्माला आलो, आपल्याला करायचं काय हे आपण विसरून जातो. का आपण नको त्या सुखाला सुख म्हणून जवळ घेतो, म्हणून नको त्या गोष्टीचा अंगीकार केल्यामुळे आपण विसरून जातो. वास्तव पहा, देवानं जो हा चालता बोलता जो नरदेह बनवला, हा कशासाठी बनवला? देवे दिला देह भजना, देवे दिला देह भजनासाठी दिला, पण आपण त्या पद्धतीचं भजन करत नाही. मग आपण भजन असेल, पूजा अर्चा असेल, त्या पद्धतीचे आहे का? नाही. आपण त्या पद्धतीचं भजन राहिलं, त्या पद्धतीचं भजन नाही म्हणून सुखापासून वंचित. मग अनेक गोष्टीचा आपण त्या कालावधीमध्ये जसा जसा विचार करतो, काही अनेक वास्तविक असतील, कामिक असतील, प्रॉपर्टीच्या असतील, काही लोभाच्या असतील, जशी गोष्ट तुमच्या चित्तात येऊन घर करेल तसं तुमच्या सुखामध्ये. कारण आपली भक्ती जशी असेल तसंच आज केलं उद्या नाही, उद्या केलं तर अशी आपली भक्ती आहे. पण आपल्याला समाधानकारक जर हवं असेल, समाधानकारक जर या जीवाला जर समाधान पाहिजे असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? सदा नाम घोषम सदा हरि कथाम तेने सदा चित्ता तेने सदा
सदा हरी कथा, त्याचा परिणाम तेने सदा चित्ताम समाधान. आपलं सदा आहे का? सदा नसल्यामुळं आपलं कदा कदा असल्यामुळं आपल्याला समाधान कदा आहे की नाही? हा फरक. मग आपल्याकडे बघा अजून फक्त 45 मिनिटं शिल्लक आहे. आज 45 मिनिटं शिल्लक असल्यामुळं आपण थोडासा भावार्थ धरता घेतो. लक्षात आपलं मेन तुम्हाला मुद्दा सांगून जाणार आहे. सदा नामचिंतन केलं तर सदा समाधानाची प्राप्ती होते. मग सदा नामचिंतन करण्यासाठी मुखानं नामचिंतन केलेलं सदा चालतं का? सदापर्यंत जाईल का? नाही. कारण अंतकाळाला आधी जाते वाचा, नंतर जातो जीव. आधी वाचा जाते आणि मग जीव जाते. पण वाचनात जरी आपण नामस्मरण केलं तरी ते शेवटच्या त्याच्याकडे हा. मग शेवटच्या घटक्यापर्यंत नामस्मरण पोहोचण्यासाठी काय करावं लागतं? तर शेवटचा क्षण म्हणजे एकदा का श्वास आपला बंद झाला की त्याची घटका श्वास गेला. म्हणून जी साधना आहे, जे भगवंताचं नामस्मरण आहे, ते अखंड चालणार असं एकमेव इंद्रिय त्या भगवंताने बनवलेलं त्याचं नाव आहे. नाम त्याच्यातनं वाहणारा श्वास. ह्या श्वासामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याला कधी खंड पडत नाही. म्हणजे ते अखंडित नामस्मरण. ज्ञानदेव म्हणे भगा आत्मदेवा, अखंडित सेवा करायची, अखंडित सेवा करायची, अखंडित सेवा करायची. खंड पडता कामा नये. खंड पडू न द्यायचा असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण आपल्या श्वासावर त्याचा जप चालू झाला तर तो जप जोडायचा कसा आणि करायचा कसा हे मी आज तुम्हाला सांगतो. पहा, जन्माला आलो ना आपण, जन्माला जिथं तुटलं ना आपलं भगवंताचं आणि आपलं जिथं नातं तुटलंय ते जोडण्याची ताकद फक्त त्याच्यामध्ये आहे. संत दर्शने हा लाभ
संत दर्शनी हाला पद्मनाभ हा पद्मनाभ जोडायचा आणि ही ताकद फक्त त्या संतांमध्ये आहे. पण तो जोडायचा कसा पहा. पहिलं काय सांगितलं, हे तुटलं हे जोडायची ताकद सांगतात. पण हे तुटलं कुठं, आपण जन्माला आल्यानंतर हे तुटलं कुठं. आपण जन्माला आल्यानंतर विश्वाची माऊली म्हणजे आई आहे. आईचा नाळ आणि त्या लेकराचा नाळ हा एक असतो. तो नाळ ज्या ठिकाणी कट होतो तिथं त्या विश्वाच्या मालकाची नाव ताकद. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. म्हणून तिला आई म्हटलं जातं. आईचा आणि आपला संबंध जिथं तुटला म्हणजे देवाचा आणि आपला संबंध तुटला. बरं, तोडल्यानंतर तो असा सोडत नाही मार. त्या ठिकाणी काय करतात, गाठ मारतात. गाठ एक मारतात का अनेक मारतात, म्हणणार बाबा विचारून या. मारली जाते एक, ती पण मारतात वर, पण बसते आत. मारली जाते वर पण बसते मात्र आत. किती बसतात त्यांना ठेवा. ही सोडायची कशी मी तुम्हाला सांग. जे नामस्मरण आपल्याला करायचे, एका नागपुडीतून आपल्या एका नागपुडीला इडा नाडी म्हटली आणि एका नागपुडीला पिंगला. इडा पिंगला या दोन नाड्या. या श्वासावरती ज्या वेळेला आपण नामस्मरण करायला सुरुवात करू, पण ते करायचं कसं, तर ज्ञानोबरांचा दाखला याला आहे. दाखला याला आहे ते काय करा. नासा फुटवणी वारा. नासा म्हणजे नासा फुटवणी वारा, जो जात असे अंगुले मारा, तो कचिया धरून माघारा आतो घाली. ह्या ओवीचा एक गुह्यार्थ पहा. नाकातून जाणारा श्वास अंगुले बारा आणि त्याला गचिया धरून गचुंड्या धरून परत आत घालायचं. जी क्रिया ज्ञानोबरांनी सांगितली. अजपाजपणे
मग तो जप कसा आहे तर आपल्याला श्वास घेत असताना ते नामस्मरण करत असताना 12 अंगुळ श्वास बाहेर सोडायचा आणि 16 अंगुळ श्वास आत घ्यायचा. ही क्रिया आपल्याला करता पाहिजे. 12 आणि 16 किती झाली? 28. पण ज्या वेळेला ही क्रिया पूर्णत्वाला येईल त्या वेळेला योग्य 28 आपल्याला साक्षात दिसल्याशिवाय लक्षात घ्या. हा उलट प्राणाचा का करायचा तर ज्या बसलेल्या ज्या गाठी आहेत पहिल्या नंबरला आपल्याला त्या सोडवल्या पण त्या सोडण्यासाठी काय करायला पाहिजे त्यालाही ज्ञानोबरायांचा दाखला आहे की नाही? इडा पिंगला एक वटती, इडा पिंगला एक वटती, गाठी तिनी सुटती, साही पदर फुटती चक्राची एक. इडा पिंगला जशी आपण चालू ही एकवटली पाहिजे. ही एकदा का एकवटली की अंतःकरणामध्ये असलेल्या त्या गाठी परत नुसत्या त्या गाठीच तुटत नाही तर याच्यामध्ये षट चक्र जे आहे त्या साही चक्राचं भेद साही पदर फुटती ह्या षट चक्राचं भेद त्या अनुषंगानं होत. ते कोण करत तर ह्या जगताची जी माऊली आहे तिची जी चेतन शक्ती या शरीरामध्ये आहे ती शक्ती जागृत झाल्याच्या नंतर ही क्रिया होते. उठा मग ती शक्ती 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 जर म्हटलं तर ती शक्ती आहे तरी दिसते कशी? नितीन मामा सारखी तर नाही, मामा सारखी नाही तर ती दिसते कशी? ज्ञानोबरांचा त्यालाही दाखला आहे. नागिनीचे पिल्ले कुंकुमे न्हाले वळून आले शेजे. जसं नागाचं पिल्लू जसं लाल भडक दिसत तसं या नाभिस्थानाच्या खाली या परमात्म्याची शक्ती 3.5 हात 3.5 पितोळे घालून त्या ठिकाणी आहे. पण ती कशी आहे? अधोम अधोम खाली तोंड करून स्तुप्त स्तुप्त. मग ह्याच्यासाठी तिला जागा करण्यासाठी आपल्याला हा आदरवाद गरजेचा आहे. मग ती ज्या वेळेला जागृत होते त्यावेळेला ही क्रिया इडा पिंगला एक होते, गाठी तिने सुटती आणि साही पदर फुटती चक्राची. मग ती जशी जशी आपल्या कार्याला सुरुवात करते ना महाराज त्याला या
शरीराचा मूलबंध म्हणतात. नाभिस्थानाला काय म्हटलं जातं? मूलबंध. आणि या मूलबंधाला त्या जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत त्याची आपल्याला मिठी मारण्याची ताकद नाही. का? बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठी हो, तोपर्यंत होऊ शकत नाही. किती वारे होणार हा दाखला आहे. पण या सुटल्या की शक्ती अधोमुख असणारी शक्ती ऊर्ध्वमुख ऊर्ध्वमुख होते. मग जशी ऊर्ध्वमुख होते म्हणजे पहा मध्यमाच्या ह्याच्यानुसार आहे तो दाखला लक्षात येत नाही. मध्यमाच्या शिडीवरनं ती हृदयापर्यंत येते. हृदयापर्यंत येते. हृदयापर्यंत आल्यानंतर तिच्या वरती जवळला धाव देते ना कंठाकडे येते. कंठात आल्यानंतर ती त्या ठिकाणी थांबते. का तर कंठात आल्यानंतर त्या साधकाची एक अवस्था निर्माण. कंठी प्रेम दाटे नाही नीर लोटे. 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 रामरूप हृदय प्रकाटे. रामरूप हृदय नयनी नीर. नीर म्हणजे पाणी. नयनी नीर ही एक अवस्था त्या ठिकाणी तयार होते. पण ही अवस्था तयार झाल्यानंतर त्या साधकाला काही सुचत नाही. का तर त्या ठिकाणी त्याची एक वेगळी आत्मीयता मग कंठात आलेली शक्ती ज्या वेळेला सहस्रदलाची धाव घेते. सहस्रदल कुठे आहे आपलं? का धाव घेते पहा. त्याच्यासाठी ज्ञानोबरांचा दाखला आठवा. जसं आपण श्वासाची गती देऊ तशी ती आपल्याला चालना देते. तर ज्ञानोबरांचा दाखला मग ब्रह्मरंध्री स्थिरावण. मी म्हणत नाही मग ब्रह्मरंध्री स्थिरावण सोहम भावाच्या बाह्यापासून परमात्मा लिंगा धावनी अंगागरी. तिथं गेल्यानंतर
त्या सोहम नामाच्या बाह्या पसरतो. परमात्म्याचा जो साक्षात्कार होतो त्या परमात्म्याच्या चरणाकडं ती शक्ती धाव घेते. मग ब्रह्मरंध्री स्थिरावला सोहम नामाच्या बाह्या पसरवली. परमात्मा लिंगा धावोनी अंगा घडे. ही क्रिया ज्या वेळेला होते त्यावेळेला विश्वात असलेली एकमेव शक्ती त्या विश्वाचा परमात्मा त्या अंतःकरणामध्ये त्या साधकाला दर्शन देतो आणि ते दर्शन झाल्यानंतर जे सुख प्राप्त होत त्याला म्हणतात आत्मसुख. साधावया आणि जी मूर्ती त्या ठिकाणी दिसते आपल्याला त्याचा पायाचा आपल्याला ते माहिती ते पंढरपूर माहिती तो विठोबा माहिती पण हा आपण नुसतं म्हणतो तो हा आता ते हे विद्येवरी ते माहिती तिथे पण हे कुठे हे पाहण्यासाठी एवढा अट्टहास का आपल्याला ते पंढरपूर माहिती हे पंढरपूर कशाला म्हटलं
याला फसायचं सोडतो कुठेतरी ती भक्ती भक्ती आहे का खरी भक्ती ही आहे मग याला जर काया ही पंढरी आत्मा हा जन्म या एरवी तर शरीर जर आपलं पंढरीसाठी काया म्हणजे शरीर हे पंढरपूरचं पण वास्तव शरीराची निवृत्ती काय तर पहिली शरीर कसं आहे शरीर दुःखाचे कोठार शरीर दुर्गंधीची धार आहे का दुर्गंधीची धार आहे तर ते येताना 9 महिने 9 दिवस जिथं एक प्रकारचा तो नरकातला आलेला मग याला पवित्र करण्यासाठी ही साधना जोपर्यंत ही साधना तोपर्यंत हा पवित्र मग याला पवित्र करण्यासाठी ना काशीला जायची ना अन्य ठिकाणी ना डोंगराव जायची गरज ना कुठे जायची याला फक्त काय करायचं थाळीचं बैसून करा चित्त मग एका जागेवरती बसून ज्या वेळेला हा सदा त्या वेळेला तो पवित्र होईल म्हणजे आपल्याला कुठेही जायचं परदेशात सुद्धा जायची नको नको परदेशी
काया वाचा मन तीन गोष्टींचा काया वाचा म्हणे बस उदाहरण त्याला कुठलीच बाधा नाही काम क्रोध त्याला कामाचाही स्पर्श त्याचाही पण त्याच्यासाठी काया वाचा म्हणे त्याची भक्ती आहे आणि ती भक्ती करत असताना एवढूसा सुद्धा अहंकार एवढूसा गर्व सुद्धा कारण बऱ्याच ठिकाणी पाठात आला ज्ञानेश्वरी पाठ गाथा पाठ व्यासपीठ चालक झाला मखवात मृदुंग चांगला वाजवायला आला पण एक लक्षात घ्या अहंकार जेव्हा आला तो आयुष्यातला अहंकारे नाडीला तुका म्हणे हो आयुष्याचं हत्यारच होत असेल हा अहंकार बाजूला गेला अहंकार गेला तुका म्हणे देवच पण इथपर्यंत येण्यासाठी ज्याची आपल्याला करायची ज्याची आपण भक्ती करतो त्याच्यावर आपलं भावनात्मक भाव ला कसा पाहिजे भावधारी बळकट भावधारी
नको जाऊ परदेश वास करी पंढरीशी. एक सांगू का, वरवर भक्ती करण्यापेक्षा ना अंतकरणापासून थोडी करावी, पण अंतकरणापासून करावी नाही. थोडीच करायची पण अंतकरणापासून करायची नाही. नवे नवे एक दुसरा मार्ग तुम्हाला सांगून देतो. मला सांगा, पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग आपण म्हणतो, पण पंढरीचा पांडुरंग कुणामुळे तिथं आला? पंढरीचामुळे आला. मग माझा एक प्रश्न आहे, मला सांगा, त्या पुंडलिकाने कुठलं अनुष्ठान केलं, कुठली साधना त्या ठिकाणी केली होती की पंढर जे विश्वाचा मालक त्या ठिकाणी आला? कुठली साधना केली होती? आई वडिलांची सेवा केली, विश्वाचा मालक त्या ठिकाणी आला. आई वडिलांपेक्षा या जगात मोठा देव कुणीच नाही. हो, ज्याच्या घरामध्ये आई वडिलांची सेवा अहो रात्र आहे, त्याच्या घरी पांडुरंगाचं वास्तव्य आहे. त्याच्या घरी काहीच कमी नाही. महाभारत काय ना, ज्याचे ज्याच्या घरी आई वडिलांची सेवा अखंडित आहे, त्याच्या घरी अखंडित ज्याच्या आई वडिलांचे हाल ज्यानं केले त्याचे प्रपंच तुम्ही पहा. ज्याचे आई वडील एखाद्या मुलाला चांगल्या पद्धतीने सांभाळले, त्याचं आयुष्य पहा. सुजलाम सुफलाम आहे. कुठला अनुष्ठान केलेलं, कुठल्या डोंगरावरची जायची गरज नाही, कुठे एकांत साधायची गरज नाही. एकांत हाच की आपल्या माता पित्याची सेवा करणं. माय बाप कासी तेने नवदावे तिरकासे, तेने नवदावे तिरकासे, तेने नवदावे तिरकासे.
काशी ना? केवळ काशी कुठे जायची गरज नाही. फक्त हे आपल्या मुखाची सरस्वती टिकून ठेवण्यासाठी वाणी शिकला असेल म्हणून त्याचं या वाणीनं त्याचं नामस्मरण करायचं असतं. कान आपलं चांगलं ऐकण्यासाठी त्याचं चांगलं ऐका, चांगलं बोला. एवढंच या वेळेला होईल. मी तुम्हाला सांगेन एकदा सर्वांनी वरात करा आणि त्या प्रभूचं भजन करायचं. बरोबर 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. अभंग आपलं कीर्तन थोडं लेट उशिरा चालू आहे. आणि काय असतं, पिंड मार्केट क्षेत्रात काम करणार आहे. मार्केट क्षेत्र म्हटलं की आमचं एक चित्र काम. रात्री 12ला जाणं, आणि दुपारी आमचं ओल्ड आमचे घसे जातात. शेटच्या परीने असतो. आम्ही कामगार वर्ग किती काम केले. आपल्या म्हातारी कामगारांचं सत्ता आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असतं मार्केटला काय आहे, आम्हाला आपल्याला किती वळावं लागतं, काय असतं. आवाजाची थोडीशी साथ कमी झाली, परंतु मी निंदळे माऊलींना मी कोटी कोटी धन्यवाद देईन की आपली माझी समोर. दुसरी गोष्ट म्हणजे जे दोन भगवादेव महाराज काय मृदंग वाजवलं. जरी आपलं जरी लेकरू असलं तरी आपण त्याची वाह नक्कीच केली पाहिजे. कारण हा आपण त्यांचे वडील आई वडील जरी असलं तरी आपण मात्र निमित्त आहे. कारण शक्ती या भगवंताची शक्ती ही सहजासहजी कोणाकडे येत नाही. मी किती जरी म्हटलं की माने महाराजांसारखं मी जर म्हटलं मला नाही असं जायचं मग जमून का नाही जमणार का. माझी इच्छा आहे, परंतु त्या माऊलीची इच्छा नाही माझ्या मुखातनं बाहेर पडायची. कसं आहे, यांच्याकडं येऊन ठेपल्या तुमच्या मुखात सरस्वती येऊन बसले. हा कोटी कोटी धन्यवाद. गायक वादक मंडळी सर्वांना साष्टांग नमस्कार. पण खऱ्या सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर याला आत्म घासलं पाहिजे, तर त्या आत्मसुखाची प्राप्ती होते. हे ज्या वेळेला नामदेव रायांना कळलं त्यावेळेला ते स्वतःच्या आईला सांगतात,
आ
या आपल्या चित्तामध्ये असणाऱ्या भूमिकाची आहे. त्या ठिकाणी मान्य केली. असो